नमस्कार, होम फूड मराठी या चॅनलवरती आपले स्वागत आहे। आज आपण छान मस्त झणझणीत असं मटन करी बनवणार आहोत। बघा, मस्त साधी आणि सोपी रेसिपी आहे। छान मस्त काळं वाटण बनवून छान मस्त अशी आपण झणझणीत अशी मटन करी बनवणार आहोत। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। बघा, सुरुवातीला बघा मी मटन घेतलेलं आहे। 1 ते 1.5 पाव हे मटन आहे। त्यावरती छान मस्त एक लिंबू मी पिळून घातलेला आहे। लिंबू आणि मीठ लावल्याने काय होते, आपलं जे मटण आहे पूर्णपणे स्वच्छ होतं आणि चवीला सुद्धा छान लागतं। बघा, त्याला 10 मिनिटं असं लिंबू आणि मीठ लावून ठेवायचं आणि व्यवस्थित त्याला मटणाला लावून घ्यायचं। बघा, आता याला व्यवस्थित लिंबू आणि मीठ लागलेलं आहे व्यवस्थित। आता आपण याला 10 मिनिटं असंच ठेवून देणार आहोत। त्यानंतर बघा, आपण जो मसाला आहे तो भाजून घेऊया। बघा, मस्त छान खोबरं आणि कांदा अशा पद्धतीने मस्त भाजून घ्यायचं। त्याने भाजीला चव खूप छान येते। त्याला काळं वाटण सुद्धा म्हणतात। बघा, अशा पद्धतीचं खोबरं आणि कांदा आपण भाजून घेऊया आणि याची छान मस्त भाजीमध्ये वाटण करूया। बघा, कांदा आणि खोबरं भाजून झालेलं आहे। त्यानंतर बघा, सुके मसाले पाहूया। बघा, कांदा घेतलेला आहे, खोबरं घेतलेलं आहे, 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, आल्याचा तुकडा घेतलेला आहे, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि काही टरबूज मगज होतं ते घेतलेलं आहे माझ्याकडे, आणि धने आणि जिरं, छोटीशी मसाला वेलायची घेतलेली आहे आणि छोटं चक्रफूल घेतलेलं आहे आणि छोटा कलमीचा तुकडा घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेला आहे आणि 2 चम्मच लाल तिखट घेतलेला आहे, 1 चम्मच गरम मसाला आणि हळद घेतलेली आहे अर्धा चम्मच। आता जे बाकीचे राहिलेले आहे जिन्नस ते आपण तेल घालून मसाला छान आपण भाजून घेऊया। बघा, थोडंसं तेल घालते आणि आधी मसाला आपण छान भाजून घेऊया। माझ्याकडे टरबूज मगज होतं म्हणून मी घातलं। टरबूज मगज घातले नाही तरी चालेल, तरी सुद्धा ही भाजी खूप छान तयार होते। बघा, आता मसाला आपण थंड करायला ठेवूया। त्यानंतर बघा 10 मिनिटं झालेले आहे मटणाला। त्यानंतर बघा, छान मस्त असं खडखडीत मस्त गरम असं पाणी करून घेतलेलं आहे। आता हे मटण आपण स्वच्छ धुवून घेऊया। त्यामुळे याच्यामधलं कसं पाणी वापरलेलं आहे धुण्यासाठी काय ते व्यवस्थित हे मटण सुद्धा स्वच्छ होऊन जातं। बघा, आणि लिंबूचा आणि मीठचा सुद्धा वास पूर्णपणे निघून जातात। त्यानंतर बेसिनमध्ये मी 1-2 पाण्याने परत धुवून घेतलं होतं। त्यानंतर बघा, अर्धा चम्मच मी हळद घातलेली आहे आणि 1 पळी त्यामध्ये तेल घातलेलं आहे। मोठा 1 चम्मच बघा अद्रक लसूणची मी त्यामध्ये पेस्ट घातलेली आहे आणि कोथिंबीर घातलेला आहे। बघा, आता हे व्यवस्थित हे चम्मचने आपण मिक्स करून घेऊया आणि सर्व जे मटण आहे त्याला व्यवस्थित आपण असं लावून घेऊया। अद्रक लसूणची पेस्ट घातल्याने आपलं जे मटण आहे ते चवीला छान होतं आणि यामध्ये जर तुम्ही सूप करत असेल तर सूप सुद्धा होतं। अशा पद्धतीने बघा लावून घ्यायचं। त्यानंतर बघा, आता आपण हे कुकरमध्ये घालणार आहोत। त्यानंतर आता हे मटण शिजायला त्यामध्ये आपण 1 ग्लास यामध्ये पाणी घालणार आहोत। कुकरच्या तुम्ही 3 ते 4 शिट्ट्या काढून घेऊया। त्यानंतर बघा, जे वाटण आपण बनवून घेणार आहोत। बघा, मसाला संपूर्ण थंड झालेला आहे। बघा, यामध्ये सर्व मी आता तिखट मीठ सर्व याच्यामध्ये घालून घेते आणि सर्व सोबत आपण हा मसाला आपण तयार करून घेणार आहोत। बघा, संपूर्ण मसाला यामध्ये मी घालून घेत आहे। त्यानंतर बघा, याच्यामध्ये थोडासा जो कोथिंबीर आहे हा सुद्धा आपण वाटून घेऊया आणि याची छान आपण आता पेस्ट तयार करून घेऊया। करायला ठेवलेली आहे त्यामध्ये मी 2 पळी तेल घातलेलं आहे आणि मसाल्याचं जे काही आपण वाटण बनवलेलं आहे ते आपण घालूया आणि तेलामध्ये छान मस्त तेल आणि मसाला वेगळं होईपर्यंत मस्त परतून घेऊया। बघा, मसाला छान परतून झालेला आहे। त्यानंतर आपण जे बॉईल केलेलं मटण आहे ते आपण घालून घेऊया। बघा, मटण सुद्धा आपण व्यवस्थित आता याच्यामध्ये फिरून घेऊया। मसाल्यामध्ये 1 ते 2 मिनिटं व्यवस्थित मसाल्यामध्ये परतून घेऊया। बघा, मटण सुद्धा व्यवस्थित मस्त मसाल्यामध्ये परतून झालेलं आहे। बघा, परतून झालेलं आहे मटण। त्यानंतर बघा, आता आपण याच्यामध्ये
तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की रेसिपी कशी झालेली आहे. चला तर आता आपण रेसिपी पाहूया. बघा आता त्यामध्ये बघा मिक्सरच्या पॉटमध्ये अर्धा ग्लास मी पाणी घातलेलं आहे आणि मिक्सरचं पॉट स्वच्छ धुवून यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे. आता हे बघा याच्यामध्ये आपण एक उकळी घालून घेऊया. अशी ही स्टेप केल्याने बघा मस्त छान भाजीला तरी येते. त्यानंतर बघा ते चिकनचं बाकी जे सूप राहिलं होतं ते सुद्धा मी यामध्ये घालून घेतलेलं आहे. त्यानंतर भाजीला एक छान मस्त आता उकळी काढून घ्यायची आहे. बघा भाजीला छान एक उकळी आली त्यानंतर आपण वरून त्यावर कोथिंबीर घालूया आणि मंद आचेवर भाजी छान शिजायला ठेवूया. बघा भाजीला छान उकळी आली त्यावरती कोथिंबीर घालूया आणि मंद आचेवर भाजी 10 मिनिटे शिजायला ठेवूया. आणि वरून थोडीशी मी कस्तुरी मेथी घातलेली आहे अर्धा चम्मच. बघा झणझणीत अशी छान मटन करी तयार झालेली आहे. बघा मस्त अशी. बघा तुम्ही भाकरी बरोबर पोळी बरोबर किंवा भाताबरोबर तुम्ही खाऊ शकता. बघा आपली जी मटन करी आहे तयार झालेली आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे. बघा मस्त अशी आता आपली मटन करी तयार झालेली आहे. आता आपण डिशमध्ये घेऊया. बघा मटन करी आपली तयार झालेली आहे. लगेच भेटूया नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.